Hello everyone. Welcome to my channel Coaching Katta. Stay home, stay safe and study with Coaching Katta with your online coach Mrs. Anupriti Gazre. If you have not subscribed the channel yet, then click on the subscribe button and stay connected. Also press bell icon to get notifications. Today we are going to study Mathematics 1 for standard 9th. So let us start with the first chapter sets part 2. मागील आठवड्यामध्ये आपण रूल मेथड याविषयी माहिती घेतलेली होती. त्यालाच मराठीमध्ये गुणधर्म पद्धत असे म्हणतात. बघूया आपण थोडी रिव्हिजन करूया. द एलिमेंट्स ऑफ द सेट आर डिस्क्राइब्ड बाय अ स्पेसिफिक प्रॉपर्टी. This property determines the elements of the set uniquely. म्हणजेच संचामधील प्रत्येक घटक विशिष्ट गुणधर्माने दाखवता येतो. एक उदाहरणाने आपण इथे समजून घेऊया. The set of even numbers from 1 to 10 is written as. By listing method, पहिल्यांदा आपण लिस्टिंग मेथडने म्हणजे यादी पद्धतीने हा संच दाखवलेला आहे. बघा त्याला नाव दिलेलं आहे कॅपिटल ए. आता 1 to 10 मधील इव्हन नंबर्स 1 ते 10 मधील समसंख्यांचा संच. मग 1 ते 10 मधील समसंख्या 2, 4, 6, 8, 10 या आहेत. आता हा संच आपल्याला रूल मेथडने म्हणजेच गुणधर्म पद्धतीने दाखवायचे आहेत. तो कोणकोणत्या पद्धतीने दाखवता येईल याचे वेगवेगळे ऑप्शन्स मी तुम्हाला इथे दाखवत आहे. बघा पहिली पद्धत set A equal to set of x such that x is an even natural number from 1 to 10. तर असं तुम्ही वाक्यामध्ये सुद्धा त्याचं डिस्क्रिप्शन लिहू शकतात. दुसरी पद्धत or A equal to set of all x such that x is an even natural number between 1 to 11. 1 ते 11 मधील. मग त्यामध्ये कोणत्या संख्या येतील तर 1 आणि 11च्या मधल्या नॅचरल नंबर्स आणि इव्हन नॅचरल नंबर्स म्हणजे समसंख्यांचा हा संच आहे. शब्दरचना थोडी आपण वेगळी करतो या ठिकाणी. पहिल्या वाक्यामध्ये बघा फ्रॉम 1 to 10 असं म्हटलेलं आहे म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्या विचारलेल्या आहेत. तर त्याचाही अर्थ 2, 4, 6, 8, 10 ह्या समसंख्या येणार आहेत. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा काय विचारलेलं आहे बिटवीन असा शब्द वापरलेला आहे. 1 ते 11च्या मधल्या समसंख्या. पुन्हा उत्तर आपलं काय असणार आहे 2, 4, 6, 8, 10. आणखी वेगळ्या पद्धतीने आपल्याला लिहिता येणार आहे A equal to set of x such that x is an even natural number less than 11. बघा थोडी वाक्यरचना बदलवलेली आहे परंतु वाक्याचा अर्थ बदललेला नाही. इथे लक्ष द्या. इव्हन समसंख्या नॅचरल नंबर्स म्हणजेच नॅचरल नंबर्स 1 पासून सुरू होतात. म्हणजेच 1 पासून जे नॅचरल नंबर्स आहेत त्यातल्या समसंख्या पण कशा लेस दॅन 11 म्हणजेच 11 पेक्षा लहान नॅचरल नंबर्सचा संच आहे आणि त्यातल्या इव्हन संख्यांचा संच आहे म्हणजे समसंख्यांचा हा संच आहे. अर्थ बदलत नाही आहे. पुन्हा लक्ष द्या. आणखी एक पद्धत दाखवलेली आहे सेट A equal to set of all x such that x less than 11. तेच वाक्य मी फक्त वेगळ्या संदर्भाने लिहिलेलं आहे किंवा वेगळ्या चिन्ह वापरून इथे लिहून दाखवलेलं दिसतं आहे. शब्दामध्ये लिहिलेलं आहे इथे तेच मॅथेमॅटिकल साइन म्हणजे चिन्ह लेस दॅनचं चिन्ह वापरून दाखवलेलं आहे. x लेस दॅन 11 म्हणजे x हा कसा आहे तर 11 पेक्षा लहान आहे. आणखी कसा आहे तर इव्हन आहे. आणखी कसा आहे नॅचरल नंबर इव्हन नॅचरल नंबर आहे. पुन्हा अर्थ तोच होतोय. आणखी एका पद्धतीने लिहिता येणार आहे आपल्याला की set A equal to set of all x such that x less than equal to 10.
म्हणजेच हा x साठी काय कंडिशन आहे, त्याचा गुणधर्म काय आहे, त्याची प्रॉपर्टी काय आहे, तर हा x << 10 असेल. म्हणजेच त्यामध्ये 10 सुद्धा इन्क्लूड होतात. हे लक्षात घ्या, दोनही चिन्हांचा अर्थ वेगळा आहे. तर म्हटलेलं आहे याचाच अर्थ 10 आणि 10 पेक्षा लहान संख्या इथे दाखवलेल्या आहेत. आणखी काय कंडिशन, तर x बिलॉंग्स टू n म्हणजे x हा नॅचरल नंबर्सचा संख्यांचा संचांचा घटक आहे. आणखी काय, पण त्यातल्या कोणत्या 10 पेक्षा लहान नॅचरल नंबर्स, पण कोणत्या इव्हन संख्या म्हणजे समसंख्यांचा संच. तर या सगळ्या वाक्यांचा अर्थ एकच आहे आणि त्यातून काय गुणधर्म प्रतीत होतो आहे आपल्याला, तर गुणधर्म असा आपल्या लक्षात येतो आहे की असा संच की जो समसंख्या आहेत, नॅचरल नंबर्स आहेत आणि 10 आणि 10 पेक्षा लहान संख्या, आणि ते आपण या पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपाने लिहून दाखवू शकतो. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल किंवा जे लिखाण सोपं वाटेल त्यानुसार तुम्ही इथे लिखाण करणार आहात. तर बघूया, पुढे जाऊया आपण. टाइप्स ऑफ सेट्स हाही भाग तुमचा मागच्या आठवड्यामध्ये शिकवून झालेला आहे. मी फक्त या ठिकाणी रिव्हिजन घेणार आहे. सिंगलटन सेट, यामध्ये एकच एलिमेंट असतो, कंटेन्स ओनली वन एलिमेंट. फॉर एक्झाम्पल सन. दुसरं उदाहरण आहे, दुसरा टाईप आहे एम्प्टी सेट, त्यालाच आपण नल सेट असं म्हणतो. अँड त्याच्यामध्ये किती घटक असतात, तर 0 एलिमेंट्स म्हणजे एकही घटक त्याच्यामध्ये नसतो. आणि कसा दाखवतात, तर फायने तो दाखवतात. तिसरा जो टाईप आहे त्याला म्हणतो आपण फायनाईट सेट, शांत संच, म्हणजे की ज्यामधले घटक आपण काउंट करू शकतो. कंटेन लिमिटेड एलिमेंट्स किंवा काउंटेबल एलिमेंट्स, जे आपण काउंट करू शकतो आहोत, की किती घटक आहेत तसं आपण जिथे काउंट करू शकतो त्याला फायनाईट किंवा शांत संच असं म्हणतात. यामध्ये एक लक्षात ठेवा, जरी सगळे घटक आपण लिहू शकलो नाही तरी एक कसं लक्षात ठेवायचंय, तर पहिला आणि शेवटचा घटक फिक्स आपल्याला माहिती असेल तर त्याला आपण शांत किंवा फायनाईट सेट असं म्हणतो. खूप मोठी यादी असेल तर आपण मधल्या घटकांसाठी डॉट डॉट लिहू शकतो, पण शेवटचा घटक मात्र लिहिलेला असतो. शेवटचा जो आहे तो प्रकार आहे इनफायनाईट सेट, अनंत संच. यामध्ये कंटेन अनलिमिटेड एलिमेंट्स, असंख्य न मोजता येणारे घटक याच्यामध्ये असतात. म्हणजेच ज्यामध्ये पहिला घटक तर माहिती आहे आणि शेवटचा घटक मात्र माहिती नाही, किंवा पहिलाही घटक माहिती नाही आहे आणि पुढचाही अनलिमिटेड असंख्य घटक त्याच्यामध्ये आधी पण डॉट डॉट असतील, मधले काही घटक दाखवलेले असतील आणि पुन्हा डॉट डॉट असेल, तर तो आहे अनंत संच. तर असे आपण टाइप्स मागच्या आठवड्यामध्ये बघितलेले होते. इक्वल सेट्स, समान संच, हाही भाग मागच्या आठवड्यात झालेला आहे. मी याच्यावरती तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी पण देणार आहे आता. इफ टू सेट्स कंटेन एक्झॅक्टली द सेम एलिमेंट्स or members, then these sets are called as equal sets. दोन सेट्समध्ये एक्झॅक्ट सेम एलिमेंट्स असतील तर त्यांना समान संच म्हणायचं. इफ A and B are equal sets, then it is written as A equal to B. आणि जर समान संच, समान घटक नसतील तर नॉट इक्वल टू म्हणायचं, A नॉट इक्वल टू B. उदाहरण बघूया. L equal to 2, 3, 5, 1, 4 and M equal to 2, 4, 1, 3, 5. दोन संच तुमच्या समोर इथे लिहून दाखवलेले आहेत. जरा निरीक्षण करा, काय दिसतंय? तर बघा, आता हे बघा इक्वल आहेत का? आता पहिल्या सेटमध्ये 2 हा एलिमेंट आहे, दुसऱ्यामध्ये पण आहे. पहिल्यामध्ये 3 हा एलिमेंट आहे, दुसऱ्यामध्ये आहे का? आहे. नंतर आहे 5, दुसऱ्या सेटमध्ये आहे का? आहे. नंतर आहे 1, तो पण आहे. 4, तो पण आहे. म्हणजेच जरी दोनही संचांमध्ये, सेट्समध्ये एलिमेंट्सचा क्रम वेगळा असला तरी ते दोन्ही कसे आहेत? इक्वल आहे. दे कंटेन एक्झॅक्टली सेम एलिमेंट्स. तर अशा संचांना आपण इक्वल सेट्स असं म्हणणार आहोत. दुसरं उदाहरण बघा. मी मुद्दाम सारखे आकडे घेतलेले आहेत. आता यामध्ये लक्ष द्या. पहिला सेट मी तोच घेतलेला आहे L. आता M मध्ये सगळे एक्झॅक्टली L सारखे एलिमेंट आहेत का चेक करूया. 2, 3, 5, 1, 4. इकडे बघा 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 1 आहे. पण हा एक एलिमेंट वेगळा आहे या ठिकाणी, की जो L मध्ये नाही.
किंवा L मधला जो 4 हा एलिमेंट आहे, घटक आहे तो M मध्ये नाही. आणि म्हणून हे दोनही इक्वल सेट्स नाहीत. कारण त्यामध्ये सारखे घटक आहेत का? तर नाही. याचाच अर्थ लक्षात ठेवा की एक जरी घटक, एक जरी मेंबर वेगळा असला, कमी असला, जास्त असला तरीही ते इक्वल सेट्स म्हणता येत नाहीत. आणखी एक उदाहरण दाखवणार आहे. L मध्ये 3च एलिमेंट दाखवलेले आहे 2, 5, 1 आणि M मध्ये बघा 2, 4, 1, 3, 5. आता तुम्हाला असं वाटेल की अरे 2 आहे इकडे पण आहे, 5 आहे इकडे पण आहे, 1 इकडे पण आहे. मग हा इक्वल आहेत का? तर नाही. मगाशीच सांगितलं की दोघांमध्ये सारखे घटक पाहिजेत. तर इथे सुद्धा हे इक्वल सेट्स नाहीत. बघा थोडासा विचार करा. एक उदाहरण तुमच्यासाठी होमवर्कसाठी देते आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. set A equal to set of all x such that x is an even number. इवन नंबर आहे, समसंख्या आहे, पण कशी? 10 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 20. अर्थ या चिन्हाचा मी मगाशी सांगितलेला आहे. लेस दॅन इक्वल टू म्हणजे 10 पण त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. आता मी फार हिंट देत नाही. तुम्ही मागचा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. लेस दॅन इक्वल टू आणि नुसतं लेस दॅन असेल तर काय अर्थ होतो आणि त्यानुसार संच आपण लिहिणार आहोत. सेट बी इक्वल टू set of all y such that y is an even number. पुन्हा इथे मी मुद्दाम सारखीच कंडिशन दिलेली आहे इव्हन नंबर्सची. कंडिशन आहे 10 लेस दॅन y लेस दॅन 20. डिसाइड वेदर सेट A and B आर इक्वल सेट्स. तर तुम्हाला शोधायचं आहे की हे दोन्ही इक्वल सेट्स आहेत का? आणि नुसतं हो नाही लिहायचं नाही तर गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. तुमच्या उत्तराचं योग्य प्रकारे जस्टिफिकेशन किंवा त्याचं रिझनिंग तुम्हाला द्यायचं आहे की इक्वल असतील तर का इक्वल आहेत आणि इक्वल नसतील तर का इक्वल नाहीत. तुमच्या वहीमध्ये उदाहरण सोडवून ठेवायचंय. पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत वेन डायग्राम. वेन आकृती ज्याला म्हणतात. तर जॉन वेन हा जो मॅथमॅटिशियन होता ह्याने पहिल्यांदी या वेन डायग्रामचा वापर करायला सुरुवात केली आणि त्याच्या नावानुसारच या आकृत्यांना वेन डायग्राम असं म्हटलं गेलेलं आहे. ब्रिटिश लॉजिशियन होता तो. वॉज द फर्स्ट टू यूज क्लोज्ड फिगर्स टू रिप्रेझेंट सेट्स. त्याने पहिल्यांदी क्लोज फिगर म्हणजे बंदिस्त आकृत्या वापरायला सुरुवात केलेली आहे सेट्स दाखवण्यासाठी म्हणजे संच रिप्रेझेंट करण्यासाठी. सच रिप्रेझेंटेशन्स आर कॉल्ड ॲज वेन डायग्राम. आणि अशा बंदिस्त आकृत्या की ज्यामध्ये संच दाखवलेला आहे अशा आकृत्यांना वेन डायग्राम असं म्हणतात. Venn diagrams are very easy to understand and to explain the relationship among sets and to solve the examples based on the sets. तर वेन डायग्रामचा यूज काय होतो तर मगाशी आपण उदाहरणं बघितली पण आपल्याला पटकन लक्षात येत नाही की अरे या ठिकाणी कोणते एलिमेंट्स घ्यायचे आहेत कोणते नाही आहेत. आणि तोच सेट जर आपण वेन डायग्रामने दाखवलेला असेल तर तुमच्या समोर सगळे घटक त्या ठिकाणी वेन डायग्राम मध्ये दाखवलेले असतात. यावरून आपल्याला काय लक्षात येतं तर पटकन तो संच काय आहे ते लक्षात येतं. आणखी काय लक्षात येतंय तर रिलेशनशिप अमंग सेट्स. 2 किंवा अधिक सेट्स आपण एकाच ठिकाणी एकाच डायग्रामच्या साहाय्याने दाखवू शकतो. त्यातलं रिलेशन दाखवू शकतो आहोत आणि ते समजायला आपल्याला सोपं जाणार आहे. आणखी काय टू सॉल्व द एक्झाम्पल्स बेस्ड ऑन द सेट्स. याच्यावर आधारित जी उदाहरणं असतात ती सोडवण्यासाठी याचा उपयोग होतो किंवा ते समजायला आपल्याला सोपं जातं. थोडी आपण उदाहरणं बघूया. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे सेट A इक्वल टू 1, 2, 4, 7. हा एक सेट या ठिकाणी दाखवलेला आहे. आता तो वेन डायग्रामच्या साहाय्याने कसा दाखवायचा ते इथे दाखवलेलं आहे. एकतर तुम्ही ओव्हल शेप, सर्क्युलर शेप किंवा रेक्टँगल वापरू शकणार आहात. या ठिकाणी मी थोडा ओव्हल शेप वापरलेला आहे. सेट A तो कोपऱ्यामध्ये A त्याचं नाव द्यायचं आहे आणि त्यातले जे एलिमेंट्स आहेत 1, 2, 4, 7 हे तुम्ही रँडमली ह्या शेपमध्ये कुठेही दाखवू शकता. इथे सुद्धा क्रम किंवा त्याची पोझिशन महत्त्वाची नाहीये. तर हे सगळे एलिमेंट्स या ठिकाणी तुम्ही दाखवणार आहात. क्रम महत्त्वाचा नाहीये. आणखी एक मेथड दाखवलेली आहे ऑर. दुसरा फॉर्म मी दाखवलेला आहे रेक्टँगलच्या साहाय्याने.
हाच सेट आपण रेक्टँगलच्या सहाय्याने कसा दाखवायचा आहे? तर बघा कोपऱ्यामध्ये त्याला सेट ए नाव दिलेलं आहे आणि जे 4 एलिमेंट्स आहेत 1, 2, 7, 4 मी मुद्दाम इथे क्रम बदलवलेला तुम्हाला दिसेल की इथे क्रम मॅटर करत नाही. तर सगळे एलिमेंट्स इथं येणं आवश्यक असतं. तर ह्यानुसार तुम्ही वेन डायग्रामच्या साहाय्याने सेट जो आहे तो डिस्क्राईब करू शकता, दाखवू शकता. पुढचा जो घटक आहे तो आहे उपसंच. त्याला आपण सबसेट असं म्हणणार आहोत. पहिल्यांदा डेफिनेशन इफ A and B are two sets in which every element of set B is an element of set A, then set B is said to be subset of set A. व्याख्या नीट समजून घेऊया. इफ A and B are two sets. A आणि B हे दोन सेट्स आहेत, संच आहे. कसे? इन विच एव्हरी एलिमेंट ऑफ सेट B. B ह्या सेटचा संचाचा प्रत्येक घटक कसा आहे? इज अन एलिमेंट ऑफ सेट A. की तो ह्या A चा सुद्धा घटक असेल, A मध्ये सुद्धा असेल. परत वाक्य मी बोलती आहे. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट B. B ह्या संचातील प्रत्येक घटक A ह्या संचाचा सुद्धा एलिमेंट असेल. देन सेट B इज सेड टू बी सबसेट ऑफ सेट A. तर ह्या B ला A चा उपसंच असे म्हणतात. उदाहरणाने लक्षात घेऊया. इट इज रिप्रेझेंटेड ॲज B सबसेट A. हे चिन्ह बघा नीट. हे चिन्ह लक्षात ठेवायचंय. सबसेट साठीचं चिन्ह आहे हे. रिप्रेझेंटेशन यानुसार केलं जातं. B सबसेट A and read as B is a subset of A. तर वाचताना मात्र आपण यानुसार वाचणार आहोत, पण लिहिताना मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये आपण यानुसार लिहिणार आहोत. सबसेट साठीचं हे रिप्रेझेंटेशन आहे. उदाहरण बघूया. L इक्वल टू 251 M इक्वल टू 24135 दोन सेट्स आपल्या समोर लिहिलेले आहेत. आता बघूया की पहिल्या सेट्सचे सगळे एलिमेंट्स दुसऱ्या सेट्समध्ये आहेत का? चेक करूया. 2 पहिल्या सेटमध्ये आहे, दुसऱ्यात पण आहे. 5 आहे का दुसरीकडे? आहे. 1 दुसऱ्या सेटमध्ये सुद्धा आहे. तर अशा रीतीने आपल्याला असं लक्षात येतंय की पहिल्या सेटमधले म्हणजेच L मधला प्रत्येक एलिमेंट हा M मध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की L इज अ सबसेट ऑफ M. बघा लिहायचं कसं आहे. रिटन ॲज L सबसेट M. आणि वेन डायग्रामच्या सहाय्याने आपण यानुसार दाखवणार आहोत. जो मोठा सेट आहे तो मी बाहेर दाखवलेला आहे. त्याला नाव दिलेलं आहे M. आणि जो सबसेट आहे, सबसेट म्हणजे उपसंच, तो छोटा असणार आहे हे लक्षात घ्या. आणि तो या ठिकाणी L हे नाव त्याला दिलेलं आहे. एलिमेंट्स बघा 2, 5, 1 आणि उरलेले जे आहेत ते मात्र बाहेर आलेले आहेत. 3 आणि 4 हे M मध्ये सगळे घटक आहेत. लक्षात घ्या, डायग्रामचा अर्थ लक्षात घ्या. M मध्ये सगळे इन्क्लूड आहेत, पण L मध्ये मात्र हे 3च एलिमेंट आहेत. तर अशा रीतीने आपण सबसेटचं वेन डायग्राम काढू शकतो. Remember this, every set is a subset of itself. That is A subset A. मराठीमध्ये सांगतेय, प्रत्येक संच हा स्वतःचाच उपसंच असतो. Empty set is a subset of every set. Phi किंवा null set तो प्रत्येकच संचाचा उपसंच असतो. तिसरा A equal to B, then A is subset of B and B subset A. जर A आणि B हे दोन्ही इक्वल सेट्स असतील, याचाच अर्थ A आणि B चे सगळे एलिमेंट्स सेम टू सेम आहेत, एक्झॅक्टली सेम एलिमेंट्स असतील, तर A हा B चा उपसंच आहे, तसंच B सुद्धा A चा उपसंच असतो. पुढचं वाक्य आहे इफ A is subset of B and B is subset of A, then A equal to B. दोन सेट्स आहे A आणि B. त्यामध्ये कंडिशन अशी आहे की जर A हा B चा उपसंच आहे, म्हणजेच A चे सगळे एलिमेंट B मध्ये आहेत आणि
बी इज सबसेट ऑफ ए म्हणजेच बी चे सुद्धा सगळे घटक ए मध्ये आहेत, तर दोनही सेट कसे असतील? इक्वल असतील, ए इक्वल टू बी. आपण हे वेगवेगळ्या उदाहरणांच्या साहाय्याने व्हेरीफाय करून पाहू शकतो. तुम्ही एक एक उदाहरण यामध्ये छोटं छोटं घ्यायचं आहे, म्हणजे छोटासा सेट जसा मी मागच्या उदाहरणामध्ये दाखवला तसा एखादा ए आणि बी दोन सेट घ्या, एक उदाहरण घ्या आणि त्याच्यानुसार हे व्हेरीफाय करून पहा. Let us discuss. Some sets are given below. A, B, C, D and I. Discuss and decide which of the following statements are true. की खाली जे स्टेटमेंट दिलेले आहे ते कोणते ट्रू आहे आणि कोणते फॉल्स आहेत. मी तोंडी सांगणार आहे, तुम्ही तुमच्या वहीमध्ये नंतर नोट डाऊन करून ठेवायचंय विथ रिझन. पहिलं वाक्य असं आहे, ए इज सबसेट ऑफ सेट्स बी, सी, डी. वाक्य पुन्हा एकदा, A is a subset of sets B, C and D. म्हणजे आपल्याला काय बघायचंय, तर A हा सबसेट आहे का B, C आणि D ह्या सेटचा. त्यातलं पहिलं आपण बघूया की A हा B या सेटचा सबसेट आहे का. मग चेक करूया. A चे सगळे एलिमेंट्स B मध्ये आहेत का? A चे सगळे एलिमेंट्स बी मध्ये आहेत का? तर या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर ए चे सगळे घटक बी मध्ये दिसत नाहीत किंवा नाहीयेत आणि म्हणून ए हा बी चा सबसेट नाही. दुसरं, ए सबसेट सी आहे का चेक करा. म्हणजेच ए चे सगळे एलिमेंट सी मध्ये आहेत का? बघा नाहीयेत आणि म्हणून हा सुद्धा ए हा सी चा सुद्धा सबसेट नाही. डी चा सबसेट आहे का चेक करूया. ए आणि डी चे एलिमेंट्स चेक करूया. पुन्हा लक्षात येईल की या ठिकाणी ए चे सगळे एलिमेंट्स डी मध्ये नाही आहेत आणि म्हणून हे स्टेटमेंट कसं आहे आपलं? फॉल्स आहे. पुढे, बी इज सबसेट ऑफ ऑल ऑफ द सेट्स विच आर गिवन अबव. की बी हा सगळ्याच जे इतर सेट्स दिलेले आहेत त्याचा सबसेट आहे का, ते आपल्याला चेक करायचं आहे. तर चेक करून पाहू शकता तुम्ही, जसं आपण पहिल्या उदाहरणामध्ये बघितलं त्यानुसार की बी चे सगळे घटक ए मध्ये आहेत का? नाहीत. त्यामुळे बी हा ए चा सबसेट नाही. सी चा सबसेट आहे का चेक करा. नाही दिसत. डी चा चेक करा. ई चा चेक करा. यानुसार आता इथे जर आपल्या समोर सगळे सेट्स आहेत, मला इथे बघा दाखवते तुम्हाला बी चे सगळे एलिमेंट्स जे आहे ते तुम्हाला आय मध्ये दिसत आहेत. 1 2 3 4 म्हणजेच बी हा आय चा सबसेट आहे. परंतु इतर जे आहे ए सी डी याचा सबसेट नाही. त्यामुळे स्टेटमेंट कसं आहे ते फॉल्स येणार आहे. आता पुढे जाऊया आपण. प्रॅक्टिस सेट 1.3 याच्यामधलं पहिलं उदाहरण सबसेट वरती आधारित आहे, ते आपण बघतोय. सेट ए, बी, सी, डी 4 सेट्स दिलेले आहेत आणि पुन्हा काही स्टेटमेंट दिलेले आहेत. आता हे स्टेटमेंट मॅथेमॅटिकल फॉर्म मध्ये म्हणजेच चिन्ह वापरून दिलेले आहे, शब्दात विचारलेलं नाही आणि म्हणून आपल्याला या चिन्हाचा अर्थ माहिती असायला पाहिजे. आणि विचारलंय की ट्रू किंवा फॉल्स कोणते आहे ते ओळखा. तर पहिलं स्टेटमेंट चेक करूया आपण, ट्रू आहे का फॉल्स आहे. सी सबसेट बी हे स्टेटमेंट वाचायचं कसं मगाशी सांगितलं. सी इज अ सबसेट ऑफ बी असं हे वाक्य आहे. आता हे ट्रू आहे का फॉल्स आहे आपण चेक करणार आहोत. वाक्याचा अर्थ समजून घेऊया. सी सबसेट बी म्हणजेच सी चे सगळे एलिमेंट बी मध्ये आहेत का, असं पहिल्यांदा आपल्याला चेक करायचंय. चला जाऊया सी कडे. सी चे सगळे एलिमेंट्स बी मध्ये आहेत का, हे आपल्याला बघायचंय. तर बघा बी आणि डी हे घटक आहेत, ते इकडे आहेत का चेक करूया. नाहीयेत आणि म्हणून पहिलं जे स्टेटमेंट आहे हे कसं आहे? फॉल्स आहे. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट बघूया. ए इज सबसेट ऑफ डी. याचाच अर्थ ए चे सगळे एलिमेंट्स डी मध्ये असायला हवे, तरच हे स्टेटमेंट ट्रू होईल. मग बघा ए चे सगळे एलिमेंट्स डी मध्ये आहेत का,
तर नाही आणि म्हणून हे सुद्धा स्टेटमेंट फॉल्स आहे. तिसरं स्टेटमेंट बघूया. D इज अ सबसेट ऑफ B. D चे सगळे एलिमेंट्स B मध्ये आहेत का? तर चेक करतोय आपण A आणि E B मध्ये आहे का? नाही आणि म्हणून हे तिसरं स्टेटमेंट सुद्धा फॉल्स आहे. चौथ्या स्टेटमेंटकडे वळूया. D इज सबसेट ऑफ A. D चे सगळे घटक A मध्ये आहेत का? D चे सगळे घटक A मध्ये आहेत का? तर D मध्ये आहे A आणि E. A मध्ये सुद्धा आहे A आणि E. म्हणजेच D चे सगळे घटक A मध्ये आहेत आणि म्हणून D इज अ सबसेट ऑफ A. म्हणजे चौथं स्टेटमेंट जे आहे ते ट्रू आहे. यानुसार उरलेले दोन जे स्टेटमेंट्स आहे हे तुम्ही चेक करायचे आहेत आणि आपल्या वहीमध्ये विथ रिझन ते लिहून ठेवायचे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. A इक्वल टू 1, 3, 2, 7 एक सेट दिलेला आहे. देन राईट एनी 3 सबसेट्स ऑफ A. याला ओपन एंडेड क्वेश्चन असं म्हणतात. म्हणजेच यामध्ये अनेक उत्तरं येऊ शकतात. आता यामध्ये उत्तर लिहिताना अनेक उत्तरं जसं वेगवेगळे सेट्स इथे घ्यायचे आहे की जे ह्या A चे सबसेट असू शकतील. नावं मात्र तुम्ही त्यांना वेगळी द्या. मी 1-2 तुम्हाला लिहून पण दाखवणार आहे आणि चेक करूया आपण. लिहून बघूया. एक ओके. एक आपण इथे सेट घेणार आहोत आणि त्याला मी नाव देणार आहे P. मी थोडं इथे बाजूला लिहिणार आहे आता. उजव्या हाताला लक्ष ठेवा. मी 1-2 तुम्हाला लिहून दाखवणार आहे आणि मी आता A चा सबसेट लिहिणार आहे. मी नाव देते त्याला P. P इक्वल टू सेट लिहिताना आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितोय आणि मी त्यामध्ये एक एलिमेंट टाकते आहे. तो आहे 1. हा झाला सेट P. आता हा सबसेट आहे का? तर हो. तर अशा रीतीने तुम्ही अनेक इतर सेट्स लिहिणार आहात की ज्यामध्ये जसं मी इथे P लिहिलंय तसं तुम्ही लिहा Q. त्यामध्ये एकच एलिमेंट दाखवा 3, पुढचा मध्ये दाखवा 2, मग दाखवा 7. असे 4 सेट इथेच झालेत. त्यानंतर पुढचा आणखी काय येऊ शकेल तर 1, 3 असे 2 एलिमेंट असलेला सेट घ्या. 1, 2 असलेला घ्या. 1, 7 असलेला घ्या. यानुसार त्यानंतर 3 एलिमेंट असलेला 1, 3, 2, 1, 2, 7, 3, 2, 7 ह्यानुसार वेगवेगळं कॉम्बिनेशन हे 4 एलिमेंट वापरून वेगवेगळे कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही सेट्स लिहू शकतात आणि ते सगळे काय असतील A चे सबसेट असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक सेट लिहून दाखवणार आहे. त्याला मी आता इथे नाव देते X आणि तो सुद्धा ह्या A चा सबसेट असणार आहे आणि तो म्हणजे बघा याला आपण काय म्हणतो फाय. तर मागच्याच वेळेस आपण बघितलं की फाय इज अ ऑर्नल सेट, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट आणि म्हणून हे सुद्धा उत्तर तुमचं करेक्ट असणार आहे. तर अशा रीतीने इथे अनेक सेट्स तुम्हाला लिहिता येणार आहेत. ट्राय करा. पुढचा प्रश्न घेऊया. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. P is the set of all residents in पुणे. पुण्यामधले रहिवासी जे आहेत त्यांना P म्हटलेलं आहे. M is a set of all residents in मध्य प्रदेश. मध्य प्रदेशातील रहिवाशांना M ने डिनोट केलेलं आहे. इंदोर मधल्यांना I ने दाखवलेलं आहे. इंडिया मधल्यांना B ने दाखवलंय आणि महाराष्ट्रातले रहिवासी H ह्या अक्षराने दाखवलेले आहेत. आणि काय लिहायचं आहे आपल्याला? राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. आणि हे जे सेट्स दिलेले आहेत हे कुठला संच कुठल्या संचाचा सबसेट आहे हे आपल्याला इथे दाखवायचं आहे. आता मी एक तुम्हाला लिहून दाखवणार आहे. आधी समजून घ्यायचा याचा अर्थ. बघा P म्हणजे पुण्यातले रहिवासी. मग पुणे कुठे येतं? महाराष्ट्रामध्ये येतं. म्हणजेच पुण्यातले रहिवासी महाराष्ट्रामध्ये आहेतच. याचाच अर्थ P इज सबसेट ऑफ H. मग लिहायचंय कसं? पुन्हा मी थोडं बाजूला लिहून दाखवणार आहे. P इज सबसेट. सबसेटचं साइन करायचंय. कोणाचा? M चा. H
महाराष्ट्रासाठी H वापरलेला आहे. तर यानुसार तुम्ही एक रिलेशन दाखवणार आहात. आणखी काय दाखवू शकतो आपण, की पुण्यातले लोक जे आहेत ते ऑटोमॅटिक इंडियामध्ये आहेतच आणि म्हणून P इज सबसेट कोणाचा, तर इंडियातले लोक कुठल्या चिन्हाने दाखवलेले आहेत, इंडिया B ने दाखवलेला आहे आणि म्हणून इथे आपण लिहिणार आहोत P इज सबसेट ऑफ B. तर अशा रीतीने आपण हा दुसरं रिलेशन दाखवलेलं आहे. ह्याच पद्धतीने मध्य प्रदेश आणि इंदोर ह्यासाठी आपण दाखवणार आहोत. आणखी एक रिलेशन दाखवणार आहे की महाराष्ट्रातली जी लोक आहेत ते ऑटोमॅटिक इंडियामध्ये येतातच आणि म्हणून आपण आणखी एक रिलेशन इथे दाखवणार आहोत. H is subset of I. सॉरी महाराष्ट्रातील B मध्ये आहेत. इंडिया B ने दाखवलेला आहे. तर H is subset of B. इंडियासाठी B वापरलेला आहे. इंदोरसाठी I आहे ते. आपण इंडियाचं बघतो आहोत तर B वापरलेला आहे आणि म्हणून आपण म्हणू शकतो की H is सबसेट ऑफ B. म्हणजेच महाराष्ट्रातील सगळे रहिवासी हे इंडियामध्ये आहेतच. यानुसार हे M आणि I जे आहे म्हणजेच मध्य प्रदेश आणि इंदोर यांचं पण आपण रिलेशन या ठिकाणी लिहून दाखवू शकतो. तर ते तुम्ही ट्राय करा आणि त्यानुसार हे रिलेशनशिप या ठिकाणी जसे मी दाखवले त्यानुसार तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे. Which state can be the universal set for above set? सगळ्या सेट्स चा युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्सल सेट कोणाला म्हणतात ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत आणि म्हणून हा प्रश्न तुम्ही नंतरसाठी राखून ठेवा आणि नंतर त्याचं उत्तर फाइंड आउट करायचं आहे. युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंच त्याला म्हणतात. बघा, अ बिगर सेट विच विल अकोमोडेट all the given sets under consideration is known as universal set. सगळे उपसंच ज्यामध्ये इन्क्लूड होऊ शकतात, फिट होऊ शकतात असा जो मोठा संच आहे त्याला विश्वसंच किंवा युनिव्हर्सल सेट असं म्हणतात. All the sets under consideration are the subset of that set. बघा, या युनिव्हर्सल सेटचे इतर जे संच आहेत ते सगळे उपसंच असतात. The universal set is denoted by capital U and generally represented by rectangle in the Venn diagram. जेव्हा आपण वेन डायग्राम काढणार आहोत तेव्हा युनिव्हर्सल सेटसाठी नेहमी रेक्टँगल वापरायचा आहे आणि कोपऱ्यामध्ये U लिहायचा आहे. उदाहरण बघूया आपण. सेट ऑफ ऑल स्टुडंट्स इन द स्कूल हा हे युनिव्हर्सल सेट आपल्या शाळेसाठीचा आपण विचार करतोय तर त्याला आपण U ने दाखवणार आहोत. सेट ऑफ स्टुडंट्स इन 9th A कॅपिटल A ने दाखवणार आहोत. दुसरा सेट आहे 9वी ब मधील विद्यार्थिनींचा तो आपण B ने दाखवणार आहोत. 9 क मधल्या विद्यार्थिनींसाठी आपण C वापरणार आहोत आणि 9वी ड साठी आपण D वापरणार आहोत. आता ही माहिती आपण वेन डायग्रामच्या सहाय्याने कशी दाखवू शकतो, तर मग अशी सांगितल्याप्रमाणे U साठी रेक्टँगल वापरा आणि इतर सेटसाठी सर्कल वापरा आणि हे सगळे जे आहेत ते काय आहेत, सबसेट्स आहेत आणि त्यामुळे ते सेपरेट या ठिकाणी दाखवलेले आपल्याला दिसत आहेत. प्रत्येकाचं नाव त्यामध्ये कोपऱ्यात इथे दाखवलेलं दिसतंय. U चं नाव इथे दाखवलेलं आहे. तर हे झालं युनिव्हर्सल सेटची वेन डायग्राम. बघा, एक उदाहरण अजून दाखवलेलं आहे. अ क्रिकेट टीम ऑफ 15 स्टुडंट्स इज टू बी सिलेक्टेड फ्रॉम अ स्कूल. हिअर ऑल द स्टुडंट्स फ्रॉम स्कूल हू प्ले क्रिकेट इज द युनिव्हर्सल सेट. A team of 15 cricket players is a subset of that universal set. शाळेमधल्या सर्व विद्यार्थ्यांमधून क्रिकेट प्लेयर्सची टीम निवडायची आहे. मग त्यासाठी आधी काय निवडावं लागेल, ऑल स्टुडंट्स इन स्कूल हू प्ले क्रिकेट. क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिल्यांदा सेट बनवावा लागेल. यामध्ये इतर खेळ खेळणारे येतील का, तर नाही. मग फक्त क्रिकेट खेळणारे जे आहेत त्याचा हा संच बनवला आणि त्याला नाव दिलं U. आणि त्यामधून चांगले जे 15 प्लेयर्स आहेत, चांगले खेळणारी जी मुलं आहेत त्यांचीच टीम बनणार आहे आणि म्हणून
हा जो सेट आहे, हा आहे सबसेट. यामध्ये फक्त 15 स्टुडंट्स असतील, तर हा सबसेट असणार आहे ह्या कॅपिटल यूचा. तर अशा पद्धतीने आपण युनिव्हर्सल सेट जो आहे विश्वसंच दाखवू शकतो. पुढचा भाग आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. त्याला मराठीमध्ये पूरक संच म्हणतात. सपोज U is an universal set and if B is subset of U म्हणजे B चे सगळे घटक U मध्ये आहेत, then set of all elements in U, then U मधले असे घटक कोणते which are not in set B, B मध्ये जे घटक नाहीत अशा सगळ्या घटकांचा संच त्याला म्हणायचंय कॉम्प्लिमेंट ऑफ B and denoted by B dash means or B complement असं त्याला आपण दाखवू शकतो. एक उदाहरण दाखवलेलं आहे, त्या उदाहरणावरून पटकन समजू शकेल. U हा दाखवलेला आहे इथे 1 to 10 सगळे नंबर्स दाखवलेले आहेत ते U मध्ये आहेत. A हा सबसेट आहे त्याच्यामध्ये काय काय दिलेले आहेत बघा 2, 4, 6, 8, 10. 2, 4, 6, 8, 10 हा बघा इथे A मध्ये सेट A मध्ये दाखवलेले आहे 2, 4, 6, 8 आणि 10. आता A कॉम्प्लिमेंट कोणता घटक आहे, कोणता सेट आहे, तर असे एलिमेंट असलेला सेट की जे एलिमेंट्स U मध्ये आहेत पण A मध्ये नाहीत. म्हणजेच U मध्ये असलेले आणि A मधून जे आहेत ते सोडून द्यायचेत म्हणजे उरलेले वरचे 1, 3, 5, 7, 9 हा जो बाहेरचा सेट आहे याला म्हणायचं A कॉम्प्लिमेंट and it is denoted by A dash or A complement यानुसार ते आपण दाखवू शकतो. लिस्टिंग मेथडने इथे दाखवलेलं आहे डाव्या हाताला आणि वेन डायग्रामने यानुसार दाखवलेलं आहे. त्याच्या प्रॉपर्टीज नो एलिमेंट्स आर कॉमन इन A and A कॉम्प्लिमेंट. बघा पुन्हा वरच्या डायग्रामकडे घेऊन जातीये की हा A कॉम्प्लिमेंट म्हणजे बाहेरचा जो संच आहे तो आणि हा A यामध्ये एकही एलिमेंट तुम्हाला सारखा दिसणार नाही, कॉमन दिसणार नाही. If A subset U and then A complement is a subset of U. दोनही जे A आणि A कॉम्प्लिमेंट आहे हे दोनही संच सेट U चे सबसेट असतात. कॉम्प्लिमेंट ऑफ U इज एम्प्टी सेट आणि कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज U. हे उदाहरणाने तुम्ही जरा प्रूव्ह करून बघा म्हणजे पटकन लक्षात येईल. एक उदाहरण आपण घेऊया 1.3 मधलं. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट. शो सेट X and Y using Venn diagram. पहिलं उदाहरण त्यातलं आपण घेतो इथे. X is a set of all X such that X belongs to N and 7 less than X less than 15. आता ही सेट बिल्डर मेथड दिलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला आधी सेट्स लिस्टिंग मेथडने लिहून घ्यायचेत आणि नंतर त्याची वेन डायग्राम काढू शकतो आपण पटकन. तर बघा सेट U काय दिलंय आपल्याला सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 आणि कसे आहेत बघा इथे नॅचरल नंबर्स 1 to 20 पर्यंतचे मी लिहून घेतलेत. मी मगाशी पण सांगितलं होतं फायनाईट सेट आहे खूप मोठा असेल तर मध्ये आपण डॉट डॉट करू शकतो. पहिला आणि शेवटचा एलिमेंट मात्र लिहायचा आहे. हा झाला U. त्यानंतर आपण लिहिणार आहोत X. X मध्ये कंडिशन दिलेली आहे की X बिलॉंग्स टू N म्हणजे नॅचरल नंबर आहे. आणखी काय कंडिशन बघा 7 लेस दॅन X लेस दॅन 15 की हा X कसा आहे 7 पेक्षा मोठा आणि 14 पेक्षा लहान. मग ह्या U मधले असे एलिमेंट्स निवडायचे की जे 7 पेक्षा मोठे आहेत आणि 15 पेक्षा लहान आहेत. म्हणजेच 8, 9, 10, 11, 12 आणि 13, 14 यानुसार आपल्याला X हा सेट मिळालेला आहे. आता हे दोनही सेट आपण वेन डायग्रामच्या साहाय्याने दाखवणार आहोत. बघा U मध्ये सगळे 1 ते 20 घटक जे आहेत एलिमेंट्स जे आहेत ते इन्क्लुडेड आहेत आणि त्यातले जे X मध्ये आहेत ते मी सर्कलने दाखवलेले आहेत. म्हणजे U चेच ते एलिमेंट आहेत परंतु ते थोडे वेगळे आपण दाखवतो आणि हा आहे सबसेट. हा आहे X आणि उरलेले जे घटक आहेत
हे आपण बाहेरच्या बाजूला दाखवत असतो. इथे पुन्हा सांगते, क्रम मॅटर करत नाही. तुम्ही रँडम कुठेही हे लिहू शकतात. आता पुन्हा इथेच पुढच्या प्रश्नाशी रिलेटेड हा प्रश्न आहे म्हणून तो इथेच सांगून टाकतेय, की हा जेव्हा x असेल, हा सेट x असेल, याचाच अर्थ हा बाहेरचे उरलेले जे घटक आहेत हे कुठले आले? x डॅश किंवा x कॉम्प्लिमेंट आपण त्याला म्हणतो. तर x कॉम्प्लिमेंट याला आपण इथे नाव सुद्धा देऊ शकतो. आणि हे सगळे मिळून दोनही सेट मिळून U तयार झालेला आहे हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न U दाखवलेला आहे, P दाखवलेला आहे. Then show that set U, P and P dash by Venn diagram. बघा मागच्या प्रमाणेच आहे उदाहरण हे. इथे P डॅश म्हणजे P कॉम्प्लिमेंट लिहून घेतलेला आहे. कशावरून लिहिलेला आहे? हा U दिलेला आहे, P पण दिलेला आहे. मग P चे घटक सोडून उरलेले U मधले घटक लिहून घ्या. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला P कॉम्प्लिमेंट मिळेल. बघा P चे घटक सोडून द्यायचेत आणि उरलेले घटक U मधले लिहिणार आहोत. P चे घटक आपण सोडून देणार आहोत म्हणजे काय करतोय? 1 पुन्हा लिहायचा नाहीये आपल्याला. त्यानंतर 3 लिहायचा नाहीये. त्यानंतर 7 लिहायचा नाहीये. आणि 10 पण नाही लिहायचा. मग उरलेले कोणते आहेत? तर 2, 8, 9, 11 आणि 12 हे लिहून घ्या घटक. म्हणजेच काय तयार झालेला आहे? हा P कॉम्प्लिमेंट तयार झालेला आहे. आणि आता हे वेन डायग्रामच्या साहाय्याने दाखवायचंय. बघा सेम टू सेम मागच्या उदाहरणासारखं हे उदाहरण आहे. तर U ह्या सेटमध्ये सगळे एलिमेंट्स इन्क्लुडेड आहेत म्हणजे हे सगळे अगदी P मधले पण आणि P कॉम्प्लिमेंट मधले. आणि हा P सेट जो आहे तो इथे वेगळा दाखवलेला आहे. उरलेले घटक जे आहे ते P कॉम्प्लिमेंट म्हटले जातात. ते बाहेरच्या बाजूला दाखवलेले आहेत. तर यानुसार तुम्ही वेन डायग्राम काढू शकतात. बाकीची उदाहरणं जी आहेत ती तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि घरी राहा, सुरक्षित राहा. अडचण असेल तर नक्की विचारा. थँक यू.